सादर करते आहोत शिवजन्म। पाहिलंच नव्हतं, आता लक्षात येते काय चैतन्य जाणवतंय हो। आम्हाला तिच्यातच वेगवेगळे भास होत आहेत। असुरांना मारण्यासाठी सिंहावर आरूढ होणारी दुर्गा माता, कुठे ती काली असते, कुठे रेणुका असते, कुठे यल्लम्मा एकविरा असते, कधी अंबा, अंबिका, भद्रकाली, कधी चामुंडा, जगदंबा, भवानी। अहो, ह्या सगळ्या तर वेगवेगळ्या आहेत ना? एकच आहेत, एकच रूप वेगवेगळी आहेत। कारण महिषासुर रूपी राक्षस प्रत्येक काळात होते, आजही आहेत। शिवाई देवी आजही आहेत। त्यांचं नाव महिषासुर आहे, मधुकैटभ आहे। मग आजही घे ना जन्म, नव्या रूपात घे। मांगल्याची जपणूक करायची असेल तर शिवाई देवीला जन्म घ्यायलाच हवा, आणि आमचा तर हट्ट आहे तो आमच्याच पोटी घ्यायला हवा। कन्या असशील तर असुरमर्दिनी दुर्गा हो, पुत्र असशील तर संहार करता शिव हो। सृजन आणि संहाराचा मेळ घाल। ऐकू येत आहे का तुला? हे नाही ऐकू येणार तुला, कारण आता तुला ऐकायला येतात फक्त शोक आणि आक्रोश। त्याचीच सवय केलीये आणि तू केलीयस म्हणून रयतेला झाली। बदलती सवय। शिवाई देवी तुझ्यातच दिसते दुर्गा, तुझ्यातच जाणवते रेणुका, तुझ्यातच बसलीये तुळजा आणि हो तुझ्यातच सामावल्यात अंबा जगदंबा। आम्हाला वर दे, आम्हाला पुत्र हवा। आम्हाला पुत्र हवाय जो या गिधाडांचा काळ ठरेल। त्याला तुझं नाव दे, पण आता दार उघड, दार उघड बाई, दार उघड, दार उघड बाई, दार उघड। किल्ले शिवनेरीवर शिवाईच्या सहवासात जिजाऊ अस्वस्थ होती। तिच्या अंतःकरणात महाभारताचे अध्याय फडफडत होते। महिन्यामागून महिने उलटत होते। शिवनेरी वसला होता भीमाशंकराच्या किर्र जटा आणि नाणेघाटाच्या भयान ओठा। मराठी मुलखातल्या साऱ्या कुलदेवता तो घागरी फुंकीत फुंकीत शिवनेरी भोवती नाचत होत्या। दार उघड बया, दार उघड, दार उघड, दार उघड, दार उघड।
फाल्गुनाच्या काळोख्या तृतीयेची ती रात्र सुईणी जिजाऊच्या दालनाकडे धावल्या. काय 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 मुलगा 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 मराठ्यांच्या महाविश्वाला परिचय झाला. पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला. जिजाऊ साहेब आपलं स्वप्न शिवबाच्या डोळ्यात शोधित होत्या आणि ज्योतिषी शिवबाचं भविष्य जन्मकुंडलीत शोधित होते. वा वा पंत, ग्रहयोग काय भाग्यशाली आहे. आऊसाहेब, हा मुलगा अत्यंत बुद्धिमान, पराक्रमी, मुत्सद्दी आणि विश्वामित्रानंही टाळी वाजवावी असा कर्तृत्ववान होईल. अवघड गडकोट आणि अजिंक्य सागरी किल्ले हा सहज जिंकी. हा युद्ध आणि महायुद्धही जिंकी. हो, पण कुणासाठी? स्वतःसाठी की कुणा बादशहासाठी? शास्त्री बुवा, माझ्या शिवबानं कालचक्रच फिरवावं. आपली स्वप्न फार फार मोठी आहेत राणी साहेब. माझीच काय, पण ज्ञानेश्वरांची ही स्वप्न माझ्या शिवबानं पुरी करावी. जो जे वांछिल तो ते लाभ. ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. माझ्या शिवबानंही 16व्या वर्षी स्वराज्याचा पहिला किल्ला जिंकावा. पंत, तथास्तु मुली, तथास्तु. शिवबा, लवकर लवकर मोठे व्हा. आणि शिवबा
मोठा होत होता. लागे बाळ पळाया तुडान खेळ घोडा घोडा शोभे फाकडान जागवी हुडा किल्लेदाराचा रंगला किल्ला शिवनेरचा ऐका तुम्ही राज रंगला किल्ला शिवनेरचा ऐका तुम्ही राज रंगला किल्ला शिवनेरचा ऐका तुम्ही राज. जीवलगांनो, गेली 300 वर्ष आपण कुत्र्यासारखे मरत पडलो आहोत या गुलामगिरीत. पण आता आपल्याला जगायचंय, स्वतंत्र वाघासारखं जगायचंय. गड्यांनो, या जगात आपल्यावर कुणी प्रेम नाही केलं तरी चालेल, पण आपली कुणी कीव करता कामा नये. आपण तुळजा भवानीचे पुत्र आहोत. आई, या मावळच्या दर्या खोऱ्यात आम्ही तुझा गोंधळ मांडतोय. गोंधळाला ये आई, गोंधळाला ये.